तुम्हाला जर झटपट, टेस्टी आणि मोकळी बिर्याणी बनवायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। बिर्याणी बनवायसाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलं आहे। मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी घालूया 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बिर्याणीचा गरम मसाला घेतला आहे, चवीनुसार मीठ, 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, 2 चमच्याच्या प्रमाणात मी इथे दही घेतलेले आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व मसाले चिकनला छान कोट होतील असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। दही टाकलं आहे त्यामुळे इथे आपल्याला लिंबाचा रस घालायची गरज नाही। दही किंवा लिंबू यापैकी काहीतरी एकच वापरायचे। बिर्याणीसाठी मी इथे घेतले आहे 1 किलो बासमती राईस। A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक आणि एक कमेंट नक्की करा। आपण एक झटपट मसाला बनवूया। त्यासाठी मी घेतले आहे 3 कांदे घेतले, 3 टोमॅटो घेतले आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे। आता हा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। मिक्सरमध्ये बारीक करताना आधी मी कांदा वेगळा बारीक करणार आहे। कांदा कच्चाच घेतलेला आहे, याला आपण नंतर फ्राय करणार आहोत। तर कांदा वेगळा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि टोमॅटो आणि कोथिंबीर एकत्र बारीक करायचे आहे। बिर्याणी राईसचा तांदूळ अगदी एक एक दाणा मोकळा व्हावा यासाठी आपण एक खास टीप वापरणार आहोत, ती मी तुम्हाला सांगते। तर त्याच्यासाठी मी ही वाटी घेतली आहे आणि या वाटीच्या प्रमाणानेच मी हे तांदूळ मोजून घेणार आहे। तर हे आता इथे 3 वाटी तांदूळ मी इथे घेतलेत, अजून मी याच्यात टाकते। ही माझी बासमती राईसची 4थी वाटी आहे, ही मी याच्यात टाकून घेते आणि अशाच वाटीच्या प्रमाणाने आपल्याला पाणी पण मोजून टाकायचं, म्हणजे जेवढं वाटी तांदूळ तेवढ्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून टाकायचे। जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुपटीने पाणी टाकायचे। तांदूळ समजा आपण 3 वाटी घेतले आहेत तर पाण्याचं प्रमाण हे 6 वाटी ठेवायचे। इथे 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। 1 किलोच्या प्रमाणात या बरोबर 6 वाट्या तांदूळ इथे बसलेला आहे। तर 6 वाटी जर तांदूळ असेल तर पाण्याचं प्रमाण मी इथे 12 वाटी घेणार आहे। याप्रमाणे जर आपण पाण्याचं प्रमाण घेतलं तर तांदूळ खूप छान शिजतो, मऊही होतो आणि अगदी एक एक दाणा मोकळा होतो। तर ही टीप पण तुम्ही नक्की फॉलो करा। तर आता तांदूळ इथे मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे। आता याच्यातलं पाणी मी काढून टाकते। स्वच्छ धुवून याच्यातलं पाणी मी सगळं काढून टाकलेलं आहे आणि हा आता आपल्याला 15 मिनिटं असाच भिजून घ्यायचा आहे। एका गाळणीत तुम्ही काढून पसरून ठेवला तरी चालेल किंवा असाच ठेवला तरी चालेल, फक्त पाणी याच्यातलं सगळं काढून घ्यायचे। जर तुम्ही नक्की वापरली तर तुमची बिर्याणी एकदम अगदी एक एक दाणा मोकळा मोकळा होईल आणि मऊही होईल। बिर्याणीसाठी सर्वात महत्त्वाचा मसाला म्हणजे इथे मी घेतला आहे 1 दालचिनीचा मोठा तुकडा, जावित्रीचं फूल घेतलं आहे, 7 ते 8 लवंग, 7 ते 8 मिरे, 4 चक्री फूल घेतले आणि 1 दगडी फूल घेतले। झटपट बिर्याणी बनवण्यासाठी आता मी गॅसवर कुकर ठेवले, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी टाकणार आहे काही तेजपत्त्याची पाने आणि आपण जो खडा मसाला घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे। खडे मसाले कमी गॅसवर चांगले खमंग असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यामधला जो स्वाद आहे तो पूर्णपणे तेलामध्ये उतरला पाहिजे। जवळजवळ पूर्ण 1 मिनिट मी कमी गॅसवर छान हा खमंग असा खडा मसाला तळून घेतला आहे। सगळे खडे मसाले आता इथे छान तेलामध्ये खमंग असे परतून घेतले। आता याच्यामध्ये आपण यानंतर टाकायची आहे कांद्याची बारीक पेस्ट। कांदा 1 मिनिटभर मी परतून घेतला। आता याच्यामध्ये टाकायचे आहे टोमॅटो आणि कोथिंबीरची बारीक पेस्ट आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट। आता हे मसाले आपण न भाजता कच्चेच वापरले आहेत, त्याच्यामुळे हे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे। जवळजवळ 10 मिनिटं मी चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेणार आहे। मसाल्याला छान तेल सुटले आहे, याच्यामध्ये काही पावडर मसाले घालूया। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद। आता इथे मी 1 चमचा गरम मसाला टाकला आहे। हा बिर्याणीचा स्पेशल गरम मसाला आहे। याच्यामध्ये जवळजवळ 18 ते 20 खडे मसाले टाकलेले आहेत, त्याच्यामुळे याने बिर्याणीची चव जी आहे एकदम कमाल होणार आहे। आता हा मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, आपण छान परतून घेऊया। आता आपलं चिकन पण छान मॅरिनेट झालं असेल
चिकन पण छान मुरलं आहे. जवळजवळ 1 तास चिकन मी व्यवस्थित मुरून घेतलं आहे. आता हे कुकरमध्ये टाकून घेऊया. चिकन टाकल्यानंतर सर्व मसाले आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले छान चिकनमध्ये कोट झाले पाहिजे. ही चिकन बिर्याणी इतकी झटपट आणि इतकी टेस्टी होते की जर तुम्ही कोणी पाहुणे आले आणि हा जर पाहुणचार तुम्ही केला तर ते तुमची नक्की खूप कौतुक करतील. आता याच्यावर मी एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून चिकन शिजवून घेणार आहे थोडंसं. आता 15 मिनिटात तांदूळ आपले छान भिजलेले आहेत, छान मोकळे झालेले आणि मसाले पण आपले छान काय झाले असतील. आता मी हे झाकण काढून घेते आणि हा बिर्याणी राईस आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे. तांदूळ टाकल्यानंतर आता छान व्यवस्थित सर्व चिकन आणि राईस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं तांदूळ मोकळे होण्यासाठी महत्त्वाची टीप, त्यासाठी मी इथे एका पातेल्यात पाणी ठेवलं आहे आणि पाणी हे मी एका वाटीने, आपली रोजची जी वापरायची वाटी असते ज्याच्याने आपण तांदूळ मोजले त्या वाटीने इथे मी 6 कप तांदळासाठी 12 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी उकळून घ्यायचं आहे. बिर्याणीमध्ये आपल्याला अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही. आपण इथे गरम म्हणजे डायरेक्ट उकळलेल्या पाणी बिर्याणीमध्ये टाकणार आहोत. झाकण काढून पाहूया, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता हे बिर्याणीमध्ये आपण टाकून घेऊया. असं उकळतं पाणी टाकल्याने बिर्याणीची चव पण छान होईल, रंग पण सुंदर येईल आणि तांदूळ चांगले एकदम पटकन शिजतात आणि मऊ होतात. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ चेक करून बघायचं आहे. जर समजा मीठ कमी असेल तर आणखीन थोडंसं मीठ याच्यात टाकून घ्यायचं आहे. इथे जवळजवळ 1 चमचा मीठ मी परत टाकून घेणार आहे, कारण की आपण फक्त मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं, नंतर मीठ काही टाकलं नव्हतं. तर आता थोडंसं परत मी मीठ टाकून घेतलं. आता याच्यामध्ये मी थोडंसं 2 चमचे तेल टाकून घेतले किंवा तूपही तुम्ही टाकू शकता. याने बिर्याणी छान मोकळी होईल. आता टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला एक झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि झाकण काढून पाहूया, एकदम मस्त जबरदस्त टेस्टी अशी बिर्याणी आपली इथे तयार झाली आहे. तयार आहे आपली झटपट लवकर होणारी टेस्टी आणि मऊ मोकळी बिर्याणी. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, एक लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक टेस्टी नवी एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.